नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। कल्याण पूर्व भागात 23 डिसेंबरला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले। त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह बापगाव परिसरात फेकण्यात आला होता। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवडीला अटक केली होती। सध्या तो तळोजा कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगत होता। आता आरोपी विशाल गवडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे। त्याने तळोजा कारागृहात गळफास घेत पहाटे आत्महत्या केली। कल्याण टिटवाळा जवळच्या खडवली येथे जिल्हा महिला बाल कल्याण समितीने केलेल्या पाहणीत खडवली येथील पसायदान नावाच्या खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे। यासोबतच वसतिगृहातील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तसेच वसतिगृहाच्या संचालकासह 5 जणांना अटक केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 15 एप्रिल पासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे। या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी आयडी नाही त्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही। या 2 योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात। जर हे आयडी कार्ड नसेल तर कदाचित ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल। पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे या स्थानकादरम्यान मिठी नदीवरील पुलाचे मजबूतीकरण करण्याचे काम सुरू आहे। या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री 9.5 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय। पुलाच्या गार्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून या मेगा ब्लॉकचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना बसलाय। पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या सर्व लोकल या अंधेरीपर्यंत सुरू आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंती निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर ते बोलत होते। संसदेमध्ये विरोधकांना पण ऐकलं जात होतं तेव्हा प्रसिद्धी माध्यम वेगळी होती। दूरदर्शन आले, क्रांती झाली, नवनवे प्रसिद्धी माध्यम आले आणि त्यानंतर लोकशाहीचे प्रश्न निर्माण झाले असं यावेळी सावंत यांनी म्हटलं आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले। ज्या लोकांमुळे मी आज आमदार झालो त्या पदाचा लोकांसाठी उपयोग व्हावा ही आपली भावना असून त्यातूनच निरीक्षण गृहातील निराधार मुलांच्या सोयींसाठी मी आपले विधिमंडळाचे पहिले मानधन देत असल्याचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी जाहीर केले। नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली आहे। परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामे असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचे सर्वेक्षण करायचे कसे असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केलाय। पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता। हे प्रकरण चर्चेत असताना बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बीड जिल्हा रुग्णालय प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। छाया गणेश पांचाळ असे मयत मातेचे नाव आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। भाऊ, आपली काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण माझी परिस्थिती अशी असल्यामुळे बेबस आहे। पोलीस खरंच इमानदार असतात का असा सवाल करत माणूस पैशांवर प्रेम करतो। चोर चोरच असतो का बनवला जातो असे तत्वज्ञानाने हे भरलेले पत्र एका चोरट्याने लिहिले आहे। सध्या नंदुरबार जिल्ह्यात या मद्यपी चोरट्याने लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हा प्रकार चांगला चर्चेचा विषय ठरलाय। गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्याने शेतावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत। शिवाय सरकारकडून वाटप होणाऱ्या मोफत धान्याचा आणि इतर काही योजनांचा गैरवापरही होत आहे। त्यामुळे सरकारने अशा मोफत योजना बंद केल्या पाहिजेत अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। लघुशंका करताना शिंतोडे उडाल्याने दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केली। यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वाकड येथील भूमकर चौकात गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास मारहाणीचा हा प्रकार उघडलाय। राहुल कचरू घेवंदे असे मृत झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी राहुल त्यांच्या पत्नीने शनिवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यात 2 व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।
हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली। टिपू पठाण आणि साथीदाराविरुद्ध एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचे आयोजन करण्यात आले आहे। डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा समावेश यात असून 14 व 15 एप्रिल रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे त्यांचे आयोजन करण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी शिंदे गटाची साथ धरली। त्यानंतर सुद्धा रोह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का असून ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला आज सायंकाळी 6 वाजता अखेरचा रामराम करीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा येथे आपल्या समर्थकासह प्रवेश करणार असल्याची माहिती समीर शेडगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिली आहे। मुलांच्या शिक्षणाची फी भरण्याकरता घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरलेल्या एका रिक्षा चालकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून विजय जीवन मोरे असं आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे, तर त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारा सचिन दळवी आणि त्याच्यासोबतची एक अनोळखी महिला आहे। काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे प्रमुख भागधारक असलेल्या यंग इंडियन व असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीत जप्त केलेल्या दिल्ली, मुंबई व लखनौच्या उच्चभ्रू परिसरातील 661 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे। सक्तवसुली संचालनालयाने AJAला मालमत्ता ताब्यात घेण्याबाबतची नोटीस बजावली। याद्वारे सोनिया व राहुल गांधी यांना खिंडीत गाठले आहे। अमेरिकेतून भारतात आणण्यात आलेल्या मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा सध्या 18 दिवसांच्या NIA कोठडीत आहे। त्याला शुक्रवारी सकाळच्या सुमारास दिल्लीतील NIA मुख्यालयात आणण्यात आले आहे। त्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात एक सेलमध्ये ठेवण्यात आले आहे। त्याने येथे कुराणची एक प्रत, पेन आणि कागद या 3 गोष्टींची मागणी केली आहे। तसेच तो दिवसातून 5 वेळा नमाज पठण करतो असं संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे। केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होतो। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून संतप्त जमावाने जाळपोळ, दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। सध्या मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असून या हिंसाचारावरून भाजपाने राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे। दिल्ली विमानतळावर शुक्रवारी रात्रीपासून वाईट हवामानावर हवाई वाहतूक विस्कळीत झाली। अचानक घोंघावणारे वारे आणि धुळीच्या वादळाने विमानांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झाला। परिणामी शनिवारी 350हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। उत्तर प्रदेशमधील जामा मशिदीच्या आत प्राण्यांच्या मांसाचे पाकिट आढळल्याचा प्रकार उजेडात आला होता। यानंतर मशिदीच्या बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली होती। यानंतर आता या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मशिदीतील शुक्रवारची प्रार्थना संपल्यानंतर ही निदर्शने करण्यात आली होती। यावेळी जमावाने मशिदीत मास्क ठेवणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले। ताजिकिस्तानमध्ये रविवारी एका तासात 2 भीषण भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे इथल्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। पहिला धक्का 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, जो खूप धोकादायक होता। भूकंपांच्या धक्क्यामुळे लोक त्यांच्या घरातून बाहेर पडले। अद्याप यात कुठलीही मोठ्या दुर्घटनेची आणि जीवितहानीची माहिती नाही। भूकंपाचा केंद्रबिंदू ताजिकिस्तानच्या डोंगराळ भागात असल्याचं सांगण्यात येतोय। तामिळनाडूच्या राज्यपालांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की सामान्य नियम म्हणून राज्यपालांना संविधानाच्या कलम 200 अंतर्गत विधेयकांना मान्यता देण्याबाबत कोणतीही अधिकार नाही।
राज्यपालांना राज्य मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसार काम करावे लागते. आमचे असे मत आहे की राज्यपालांना कलम 200 अंतर्गत त्यांचा कार्यांचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि त्यांना मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याचे अनिवार्यपणे पालन करावे लागते, असे निरीक्षण न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती महादेवन यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या दोन सुपरस्टारचे चित्रपट एकमेकांना टक्कर देत असल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येतोय. सलमान खानचा सिकंदर आणि सनी देओलचा जाट हे चित्रपट मैदानात आमने सामने आहेत. या सिनेमांची एकमेकांसोबत स्पर्धा सुरू असताना भाईजानचा सिनेमा मागे पडतोय. तिसऱ्या दिवशी सनी देओलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय, ज्यामुळे AR मुरुगादोस यांच्या सिकंदरची अवस्था पार बिकट झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या सुरू असलेल्या IPL सामन्यांमध्ये तिच्या क्रिकेट संघातील खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देताना दिसून येते. 12 एप्रिल रोजी झालेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात प्रीतीच्या संघाला 8 विकेटनी पराभव पत्करावा लागला. तरीही प्रीतीच्या चेहऱ्यावरील गोड हसू कमी झाले नव्हते. सामन्यादरम्यानचे तिचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री प्रियंका चोपडा आगामी चित्रपट क्रिश 4 द्वारे भारताच्या या सुपर हिरो फ्रँचाइजमध्ये परतणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. या चित्रपटाबद्दल चर्चा होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अभिनेत्रीने मागितलेले मानधन. अभिनेत्रीने या चित्रपटात कमबॅक करण्यासाठी तगडी रक्कम आकारल्याचे वृत्त आहे. ती देशात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिने 30 कोटी मानधन आकारल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे असे म्हटले जात आहे की क्रिश 4 साठी ती निश्चित मानधनापेक्षा नफा वाटून घेण्याचा करार करू शकते. सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ भारत आणि जगभरात दिसून येतोय. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 6,250 रुपयांनी वाढला. सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्यामुळे भाव 96,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव एका आठवड्यात प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात हार्दिक पांड्यासोबत युवा ऑलराऊंडर खेळाडू काशवी गौतम दिसत आहे. काशवी गौतम महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये गुजरात टायटन्स टीमची भाग होती. हार्दिकने काशवी गौतमला त्याची बॅट गिफ्ट म्हणून दिली आहे. या बॅटवर त्याने सही केली आहे. तसेच टीम इंडियात निवड झाल्याबद्दल हार्दिकने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काशवी पहिल्यांदाच टीममध्ये सिलेक्ट झाली आहे. या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया येत असून हार्दिकचं कौतुक केले जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा युवा आणि विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने IPLच्या 18व्या मोसमातील 27व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध 246 धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी केली. त्यामुळे हैदराबादने हा सामना 8 विकेट्सने सहज जिंकला. हैदराबाद हा सामना इतक्या सहज जिंकेल असा विचारही कुणी केला नसेल. मात्र अभिषेकच्या खेळीमुळे हे शक्य झालं. अभिषेकने 141 धावांची खेळी केली. अभिषेकने यासह अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे. हार्दिक पांड्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 मधून रियान रिकेल्टन याला डच्चू देऊ शकतो. रायनला गेल्या 5ही सामन्यात संधी मिळाली आहे. मात्र रायनला फक्त एकदाच अर्धशतकी खेळी करता आली आहे. तर इतर सामन्यात त्याला काही खास करता आलेलं नाही. त्यामुळे कर्णधार हार्दिक रायन रिकेल्टनला डच्चू देऊ शकतो. या आठवड्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने सलग दुसऱ्या धोरण आढावा बैठकीत रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी करून 6% केला होता. यामुळे गेल्या 2 महिन्यात एकूण 50 बेसिस पॉइंट्सचा कपात झाली आहे. या कपातीमुळे गृह कर्जावरील व्याजदर कमी होणार आहे. मात्र बँकांनी आता मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केल्याने मुदत ठेवींदारावरही याचा परिणाम होणार आहे. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.